So guys, today we are discussing the orthoboric acid आणि orthoboric acidचं स्ट्रक्चर कसं असतं मुलांना H3BO3 असतं. ह्याला आपण BOS3 टेकन थ्राइस असं पण लिहितात. त्याच्या प्रॉपर्टीज कशा असतात मुलांना? ऑर्थोबोरिक ऍसिड हा असतो कसा? ऑर्थोबोरिक ऍसिड हा व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला होता आपला. आणि तो कसा आहे? सेकंड पॉइंट काय म्हणून स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर. कसा आहे? स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर. स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर म्हणजेच मी मराठीमध्ये लिहितो खूप कमी सोल्युबिलिटी असते, खूप कमी प्रमाणात पाण्यामध्ये सोल्युबिलिटी असते. पाण्यामध्ये क्लिअर का मुलांनो? खूप कमी प्रमाणामध्ये पाण्यामध्ये सोल्युबिलिटी असते. क्लिअर आहे गाइस? अवघड आहे का? हा, आता हे प्रिपेअर कसं करतात गाइस? हे लिहून घेतला. हे 2 पॉइंट झाले का रे मुलांनो? 1 पॉइंट आणि दिस सेकंड पॉइंट. आय थिंक सो 2 पॉइंट झाले. आता थर्ड पॉइंट कडे जायचं. ऑर्थोबोरिक ऍसिड हा कसा असतो रे मुलांनो? ऑर्थोबोरिक ऍसिड हा बोरिक ऍसिड हा वीक असतो. वीक मोनोबेसिक ऍसिड असतो. मोनोबेसिक ऍसिड असतो. आणि हा नॉट प्रोटॉनिक ऍसिड म्हणतात त्याला. नॉट प्रोटॉनिक ऍसिड. इट इज अ नॉट प्रोटॉनिक ऍसिड. इट इज नॉट प्रोटॉनिक ऍसिड म्हणजे प्रोटॉन देत नाही. म्हणजेच काय? व्हॉट इज माय नॉन प्रोटॉनिक ऍसिड? म्हणजेच काय रे मुलांनो? H+ देत नाही. ओके ना? नॉट प्रोटॉनिक ऍसिड. ऑर्थोबोरिक ऍसिड और बोरिक ऍसिड इज अ वीक मोनोबेसिक ऍसिड. नॉट प्रोटॉनिक ऍसिड याच्या बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजेच तो H+ देत नाही. तो H+ देत नाही. मग हा तरी पण हा ऍसिड कसं काय मुलांनो? हा ऍसिड कसं काय बघा मुलांनो? बिकॉज इट इज अ नॉट प्रोटॉनिक. राईट ना गाइस? आपण काय लिहिलं होतं? नॉट प्रोटॉनिक ऍसिड. नॉट प्रोटॉनिक ऍसिड ही स्टेटमेंट लिहिली होती. म्हणजेच काय बाबा? प्रोटॉन देत नाही तरी पण ऍसिड आहे. म्हणजेच काय असेल तो? तो लेविस ऍसिड आहे मुलांनो. लेविस ऍसिड आहे तो. लेविस ऍसिड म्हणजेच काय आहे? लोन पेअर एक्सेप्टर. तो लोन पेअर घेतो ना. तो काय आहे बाबा? तो लोन पेअर घेतो है ना. त्यामुळे तो ऑर्थोबोरिक ऍसिड काय आहे मुलांनो? लेविस ऍसिड आहे. तो लोन पेअर घेतो. आता याची रिएक्शन बघा मुलांनो, कशी रिएक्शन होते गाइस? बघा बरं का रिएक्शन कशी होते. हा BOS3 आहे, दॅट इज ऑर्थोबोरिक ऍसिड. याची रिएक्शन वॉटर सोबत करा. HOH फॉर्मेशन ऑफ व्हॉट? BOH 4 टाइम निगेटिव्ह प्लस BOS3 4 टाइम्स निगेटिव्ह प्लस H3O पॉझिटिव्ह. अशा टाइपचा हा कंपाऊंड बनेल मुलांना. अशा टाइपचा हा कंपाऊंड बनेल. BOH3 BOH4 टेकन ट्वाइस. BOH4 टेकन ट्वाइस. होप सो ही स्टेटमेंट तुम्हाला कळली असेल. असा कंपाऊंड बनेल. मायनस झाला, हा प्लस झाला. लिहून घेतलं रिएक्शन. कसे बॅलन्स झाले तो सांगू करे मुलांना. बॅलन्स कसं झाले ते सांगू का रिएक्शन? हा बघा बरं का, बॅलन्स कसे झाले ते सांगतो मुलांना. बघा रिएक्शनला डबल लिहितो मुलांना. ऐका रिएक्शन BOS3 म्हणजेच काय आहे तो? ऑर्थोबोरिक ऍसिड आहे. हा आहे ऑर्थोबोरिक ऍसिड. राईट ना. ऑर्थोबोरिक ऍसिडची रिएक्शन कोणासोबत झाली?
HOH याच्यासोबत झाली. आर्थोबोरिक ऍसिड रिएक्शन कोणासोबत झाली? HOH. फक्त इथला OH ग्रुप इथे टाका मुलांनो. इथला OH ग्रुप इथे टाका. इथला OH ग्रुप इथे टाकल्यानंतर काय होईल? इथे BOH4 होईल. इथे काय होईल? BOH4 होईल, कारण OH हा निगेटिव्ह असतो. OH हा निगेटिव्ह असतो म्हणून हा याच्यावरती निगेटिव्ह आला. उरला काय रे मुलांनो? इथे उरला काय? HO म्हणजे एक आहे. H प्लस हा झाला, म्हणजेच काय झाला? किती H आहेत? एक H, 2 H आणि 3 H, म्हणजेच काय झाला? H3O पॉझिटिव्ह. दॅट इज कॉल्ड एज हायड्रोनियम आयॉन. हायड्रोनियम आयॉन और ह्यालाच काय म्हणतात? ऍसिडिक वॉटर म्हणतात. ऍसिडिक वॉटर म्हणतात. गाइस रिएक्शन सोपी आहे का? त्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये हा हे बघा बरं, हे बॅलन्स झालं का? एकदम व्यवस्थितपणे बॅलन्स केलं रे राजांनो. एकदम साधारण लँग्वेज मध्ये एक्सप्लेनेशन दिलं. BOH3 ची रिएक्शन वॉटर सोबत झाल्यानंतर काय बनतं रे मुलांनो? BOH4 टेकन 4 टाइम्स मायनस प्लस 3H2O. 3H2O कसे आले ते पण सांगितलं तुम्हाला. हे 3 H आले मुलांना. हे 3, हा H, हा H आणि हा H. दॅट इज व्हॉट. ठीक आहे. अशा टाइपची रिएक्शन झाली. अवघड आहे काही? लिहा स्टेटमेंट, लिहा फास्ट. स्टेटमेंट अवघड आहे का काही? स्टेटमेंट काहीही अवघड नाही. स्टेटमेंट काहीही अवघड नाही. आर्थोबोरिक ऍसिड रिएक्टेड विथ वॉटर फॉर्मेशन ऑफ BOH4 मायनस प्लस हायड्रोनियम आयॉन. इट इज अ नॉट प्रोटॉनिक ऍसिड. हा कसा आहे मुलांनो? लक्षात ठेवायचं, ही वर्ड खूप महत्वाचं आहे. नॉट प्रोटॉनिक ऍसिड म्हणजे तो H प्लस देत नाही. काय देत नाही? तो H प्लस देत नाही. तो काय करतो? तरी पण तो ऍसिड आहे, म्हणजेच तो काय करतो? लोन पेअर ऍक्सेप्टर इज कॉल्ड एज अ लेविस ऍसिड. ही अशी एक रिएक्शन आहे. खूप साध्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके चला, आता ह्याच्याबद्दलचं एक स्टेटमेंट आहे बघा मुलांना. ऐका, एक स्टेटमेंट आहे का, नंतर एक प्रिपरेशन बद्दल जाणार आहे मी तुम्हाला. आर्थोबोरिक ऍसिड काय म्हणलं रे मुलांना? आर्थोबोरिक ऍसिड. आर्थोबोरिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला काय रे मुलांना? आर्थोबोरिक ऍसिडला हीट केल्यानंतर काय म्हणल्यानंतर? हीट केल्यानंतर मेटाबोरिक ऍसिड बनतं मुलांना. काय बनतं? मेटाबोरिक ऍसिड बनतं. आणि पुन्हा ह्याला हीट केल्यानंतर काय होतं? बोरिक ऑक्साईड बनतं मुलांना. काय बनतं? बोरिक ऑक्साईड बनतं. बघा, आर्थो, मेटा आणि बोरिक ऑक्साईड अशा टाइपचे 3 टाइपचे ऑक्साईड झाले गाइस, राईट ना? आता त्याचे फॉर्म्युले वाईज जाऊयात मुलांना. आर्थो, मेटा म्हणजे कसं असतं आपल्याला ह्याचा फॉर्म्युला माहित आहे. कुणाचा बाबा? कुणाचा माहित आहे? आर्थोबोरिक ऍसिडचा माहित आहे. काय रे मुलांना फॉर्म्युला? H3BO3. ह्याला हीट करा. हीट केल्यानंतर काय जाईल? ऑब्विसली याच्यातनं वॉटर निघून जाईल. H2O. इथला H2 आणि इथला O. हीट केल्यानंतर काय निघून जाईल? H2O. राहिला काय रे मुलांना? इथून 2 H गेल्यानंतर, इथून 2 H गेले इथले, राहिला इथे 1 H. इथला 1 O निघून गेल्यानंतर काय राहिला? HBO2. HBO2 ला काय म्हणतात? मेटाबोरिक ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? मेटाबोरिक ऍसिड. पुन्हा ह्याला एकदा हीट केल्यानंतर पुन्हा एकदा इथनं काय निघून जाईल मुलांनो? वॉटर निघून जाईल. काय निघून जाईल? H2O. पुन्हा इथून H2O काढा. पुन्हा इथून H2O काढा. H2O काढल्यानंतर H2O साठी इथं नाही येस ना मुलांनो, बरोबर का? इथून फक्त H निघेल, बरोबर का? आणि इथं 2 मॉलिक्यूल मध्ये निघतात आणि ह्याच्यापासून ना 23 नंबरचा ऑक्साईड येतो. काय येतो मुलांनो? 23 नंबरचा ऑक्साईड येतो. हे बॅलन्स करायची गरज नाहीये, फक्त लक्षात ठेवा. ओके ना? तर हा ऑक्साईड कसा तयार होतो बघा मुलांनो. ऑक्साईड होतो B2O3. आर्थो बोरिक ऑक्साईड B2O3 23 नंबरची ऑक्साईड म्हणतात त्याला, राईट ना? अशा टाइपचं होतं. म्हणजेच काय झालं मुलांनो? हा आर्थोबोरिक ऍसिड कुणासोबत रिॲक्ट झाला? हीट केल्यानंतर तो मेटाबोरिक ऍसिड झाला. दॅट इज रिमूव्हल ऑफ वॉटर. ह्याला हीट केल्यानंतर पण वॉटरच निघतं
आणि 23 नंबरचा ऑक्साईड. तो बॅलन्स करायची गरज नाही, खूप सारे मॉलिक्यूल मधनं वॉटर काढतात. 2 मॉलिक्यूल घेतल्यानंतर वॉटर काढून बॅलन्स फॉर्म केलेला आहे. ते बॅलन्स एवढी करायची गरज नाहीये. ही स्टेटमेंट आवडली का? खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केले मुलांना. आर्थोबोरिक ऍसिड हिटेड केल्यानंतर मेटाबोरिक ऍसिड बनतं. मेटाबोरिक ऍसिडला पुन्हा हिट केल्यानंतर बोरिक ऑक्साईड बनतं. दॅट इज व्हॉट, की हा बोरिक ऑक्साईड आहे. हा काय आहे? बोरिक ऑक्साईड आहे. होप सो ही स्टेटमेंट कळली असेल अबाउट द आर्थोबोरिक ऍसिड. कमेंट टाका फटाफट 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 कमेंट टाका. आपले मुलं मॅक्सिमम मुलं गेलेले आहेत. काही मुलांना लेटला उठायची सवय आहे आपल्या मुलांना, है ना? आपल्या मुलांना लेटला उठायची सवय आहे रे मुलांना. क्लिअर झाला का मुलांना पॉइंट? लास्ट पॉइंट आहे आजचा लास्ट पॉइंट आहे. उद्यापासून मुलं राहतील आपल्या लेक्चर्सला. आजचा जो लास्ट पॉइंट आहे ना गाईज, लक्षात ठेवा. आता पॉइंटचं नाव आहे प्रिपरेशन ऑफ आर्थोबोरिक ऍसिड. कसं मुलांनो? प्रिपरेशन ऑफ. पॉइंटचं नाव आहे, आजचा लास्ट पॉइंट आहे मुलांनो, आणि पॉइंटचं नाव आहे प्रिपरेशन ऑफ आर्थोबोरिक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ आर्थोबोरिक ऍसिड. आणि हा बनवतात कशापासून रे मुलांनो? हा बनवतात, ग्रीन सिग्नल घेतो मुलांनो, हा बनवतात बोरॅक्स पासून बनवतात. आता म्हणा की सर सॉरी, बोरॅक्स आर घेतो इथं. बोरॅक्स पासून बनवतात. बोरॅक्स पासून बनवतात. बोरॅक्स नंबर कसं लक्षात ठेवायचं मुलांनो? याचा फॉर्म्युला आहे 247 नावाची हेल्पलाईन नंबर आहे मुलांनो. 247 लक्षात ठेवा. बोरॅक्स फॉर्म्युला काय आहे? बोरॅक्स पासून काय बनवतात? आर्थोबोरिक ऍसिड बनवतात. बोरॅक्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. Na2 झालं, राईट ना? B4 झालं. H किती? O किती असेल रे मुलांनो? O असेल 7. That is 247 is the helpline number for understanding the borax formula. Right now, so what is the formula of borax? Na2B4O7. Helpline number is 247. बोरॅक्स पासून आर्थोबोरिक ऍसिड बनवतात. रिएक्शन लिहून देणार आहेत. म्हणजेच काय करायचं? म्हणजेच नेमकं करायचं काय रे मुलांनो? बोरॅक्सची रिएक्शन ऐका ना गाईस, एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो बाळांनो. बोरॅक्सला मी असं एक्स का लिहितो रे मुलांनो? इथं बोरॅक्सची पुन्हा एकदा स्पेलिंग चुकली माझ्याकडनं. हा, बोरॅक्स प्लस ऍसिड फॉर्मेशन ऑफ आर्थोबोरिक ऍसिड, अशा टाइपची स्टेटमेंट आहे. आता रिएक्शन लिहून देतो. बोरॅक्सचा फॉर्म्युला लिहू का? बोरॅक्सचा फॉर्म्युला लिहिला मी, Na2B4O7 प्लस ऍसिड कोण घेतो मी? ऍसिड घेतो 2 मॉलिक्यूल ऑफ HCl आणि 5H2O पाण्यातलं डायल्यूट घेतलेलं आहे मुलांना. ठीक आहे ना? ह्यापासून प्रोडक्ट काय बनतो मुलांनो? ह्यापासून 4 मॉलिक्यूल ऑफ BOH3, 4 मॉलिक्यूल ऑफ BOH3 प्लस 2 मॉलिक्यूल ऑफ NaCl प्लस 2 मॉलिक्यूल ऑफ NaCl. पॉइंट क्लिअर झाला का? yes no? borax 247 B2 Na2B4O7 borax treated with acid formation of आर्थोबोरिक acid. लक्षात ठेवा मुलांनो. कसं झालं सांगतो तुम्हाला. कसं झालं ते सांगतो तुम्हाला. ऐका, लक्ष द्या. बॅलन्स सांगतो, ऐका. बॅलन्स फॉर्म सांगतो रे मुलांनो. हा 2Na आहे, इथले 2Cl आहेत. काय निघून गेला? 2NaCl निघून गेला. B4 आहेत, म्हणजेच काय? B किती आहेत? 4 झाले. किती झाले? B 4 झाले गाईज. B 4 झाले बघा. आता आपल्याला OH किती करायचं आहे मुलांनो? OH 3 करायचं आहे. आपल्याला किती OH करायचं आहे? 3 OH करायचं मुलांनो. 3 OH करायचा. बस 3 OH टाकायचं, त्याच्यामध्ये बॅलन्स टाइपची रिएक्शन करून टाकायची. that is called as आर्थोबोरिक ऍसिड गाइस. that is called as आर्थोबोरिक ऍसिड. फास्टली एकदम
आपण पॉईंट डिस्कस काय करतो मुलांनो, आज काय काय शिकलं ते सांगतो मी तुम्हाला. आज आपण शिकतोय की सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ बोरेन, बरोबर का. त्यामध्ये काय आहे, आर्थोबोरिक ऍसिड, ठीक आहे, बोरेक्स आहे आणि डायबोरेन आहे. बोरेक्स आणि डायबोरेन आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. आणि आपण आता काय शिकलं आर्थोबोरिक ऍसिड बद्दलचं थोडंसं रिकॅप करणार आहोत. आर्थोबोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय म्हणलं, H3BO3 आहे, किंवा त्याला असं पण लिहितात BOS3. ठीक आहे, BOS3 लिहितात. नंतर हा कसा असतो रे मुलांनो, हा व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो. आपला पेन पण कसा आहे, व्हाईट आहे, राईट ना. हा स्पायरली सोल्युबल इन वॉटर, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये पाण्यामध्ये सोल्युबिलिटी असते. दॅट इज द सेकंड पॉईंट, दॅट इज सेकंड प्रॉपर्टी, दॅट इज सेकंड फिजिकल प्रॉपर्टी. बोरिक ऍसिडला हा कशामध्ये असतो, वीक मोनोबेसिक ऍसिड आहे मुलांना. वीक हा मोनोबेसिक ऍसिड आहे. हा नॉट प्रोटोनिक ऍसिड म्हणजे H+ देत नाही, H+ देत नाही. म्हणजेच कसं आहे मुलांना, H+ देत नाही म्हणजे तो लेविस ऍसिड आहे मुलांना, लोन पेअर ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे ना. याची रिएक्शन पाण्यासोबत केली मुलांना, पाण्यासोबत केल्यानंतर BOH4 निगेटिव्ह झाला, OH3 निगेटिव्ह झाला. मी एक्सप्लेनेशन दिलं होतं रिएक्शन कशी लक्षात ठेवायचं ते. त्यापैकी हा OH ग्रुप असा दिला, हा BOH4 झाला. इथे उरलं काय, 3H उरले, दॅट इज H3O, दॅट इज हायड्रोनियम आयन म्हणतात म्हणून. हे रिएक्शन मी तुम्हाला समजून सांगितलं होते. हायड्रोनियम आयन इज कॉल्ड एज ऍसिडिक वॉटर. नेक्स्ट टाइम म्हणून आर्थोबोरिक ऍसिड, आर्थोबोरिक ऍसिडला हिट केल्यानंतर मेटाबोरिक ऍसिड बनतं, राईट ना. मेटाबोरिक ऍसिडचा फॉर्म्युला HbO2, HbO2 मेटाबोरिक ऍसिड, लक्षात ठेवायचं मुलांनो. आणि बोरिक ऑक्साईड बनतं मुलांनो हिट केल्यानंतर, दॅट इज बोरिक ऑक्साईड काय आहे, B2O3, हे लक्षात ठेवायचं आहे. आर्थोबोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, H3BO3, किंवा ह्याला असं कसं लिहितात, BOH4 पण लिहितात, 3 लिहितात. बोथ आर करेक्ट, कारण बोरॉनला 3 बॉन्ड असतात. क्लिअर आहे गाईज, ही स्लाइड पण तुम्हाला क्लिअर झाली असेल. नेक्स्ट पॉईंट आहे मुलांनो, प्रिपरेशन ऑफ आर्थोबोरिक ऍसिड. हे बनवतात कशापासून, बनवतात बोरॅक्स पासून. बोरॅक्सचा फॉर्म्युला हेल्पलाईन नंबर काय 247 आहे मुलांनो, Na2B4O7, दॅट इज Na2B4O7, राईट. बोरॅक्सची रिएक्शन ऍसिड सोबत केल्यानंतर काय बनतं, बोरिक ऍसिड बनतं आणि NaCl बनतं मुलांनो. होप सो हे आजचं लेक्चर सगळ्याला समजलं असेल. उद्या जाऊयात नवीन पॉईंट चालू करूयात मुलांनो. नवीन पॉईंटचं नाव आहे बोरॅक्स. नवीन पॉईंटचं नाव आहे बोरॅक्स आणि बोरॅक्सच्या प्रॉपर्टी आणि हायड्रोबोरेन. म्हणजे उद्या आपला हा 13 ग्रुप एलिमेंट हा फिनिश होतो. उद्या आपला 13 ग्रुप एलिमेंट हा फिनिश